नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे शनिवार आणि तारीख आहे आज 18. तर म्हटलं आपण आता सकाळी सकाळी निघूया. लेट झालं थोडं. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, जरा आपल्याला टाईम झाला रात्री यायला, त्याच्यामुळे थोडं सकाळी उठायला उशीर झाला. आता जवळजवळ 8:15 झालेत. पण आता CNG भरून आलो आहे. काल CNG भरलेला आणि त्याच्यानंतर आपण वडाळ्यावरून आलो आहे. त्यामुळे जास्त काही CNG बसला नाही, 200-250 रुपयाचा CNG बसला. तेवढा CNG भरला आणि आपण सध्या आहे लॉग इन, इथंच थांबलो आहे CNG भरून. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्या चॅनलवरती ओला उबर रिलेटेड व्हिडिओ डेली अर्निंगच्या संदर्भात येत असतात. तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे मित्रांनो. आणि महत्त्वाचं म्हणजे काल पाऊस पण होता, आज पण थोडंसं वातावरण पावसाचं आहे, पण अजून काय पाऊस आला नाही. सकाळी जरा चालू होता. तर बघूया आता. आज शनिवार आहे, आज तर आपला कमवायचा दिवस आहे. शनिवार रविवार, शुक्रवार शनिवार रविवार चांगली अर्निंग होते. तर आता जाणार आहे मी. आता ॲक्च्युली मला शनिवार आहे, जरा खाली मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथं पाया वगैरे पडायचं. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या एका व्हिडिओमध्ये, तर आपण पाया बिया पडून तिथून लिंबू वगैरे गाडीला बांधून मग आपण पुढच्या प्रवासासाठी निघू. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. बघूया आज कुठं कुठं काय काय, कुठे कुठे जातो आहे, कुठल्या ट्रिपा मिळत आहेत आणि किती अर्निंग होते. काल 5,000 आपण क्रॉस केले. आज पण ते टार्गेट असं तर म्हणता येणार नाही, पण काल तर मी कुठे टार्गेट ठेवलं होतं 5,000चं, पण ते झालं. अशाच पद्धतीनं गोष्टी, ज्या गोष्टी आपण ठरवत नाही त्या मित्रांनो गोष्टी होतात. ते फक्त आपण कष्ट करत राहायचं, काम करत राहायचं. बाकीच्या गोष्टी शेवटी नशिबावर आणि देवाच्या हातात अवलंबून आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, चला आता जास्त वेळ नाही करत. आता जातो, पटकन पाया पडतो आणि मंदिरात जाऊन आणि मग लगेच डायरेक्ट लॉग इन होतो. लॉग इन तर झालो आहे मी, फक्त आउट स्टेशन चालू करून ठेवलं आहे. जर एखादी रेंटल आउट स्टेशन पडली तर ती ट्रिप घेता येईल, कारण त्याला टाईम असतो आपल्याला पिकअपला. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, दाखवतो तुम्हाला आज काय काय कुठं कुठे जातो आहे ते. हे बघा, 8:34 झाले. ट्रिप 0 केले, CNG भरला आहे आणि आपण आता थांबलो इथे रोडपालीला. तर बघूया आता कोणती ट्रिप आहे. तिन्हीमध्ये लॉग इन होतो आणि कोणती ट्रिप मिळते देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता 10:38 झाले. 36 किलोमीटर गाडी चालले आणि आपण सध्या आहे ठाण्यामध्ये. तर कामोठा हायवेला थांबलेलो आणि तिथून थांबल्यानंतर एक ओलामध्ये आपल्याला ट्रिप मिळाली ठाण्याची. 30 किलोमीटरचे 600 रुपये काहीतरी दाखवले. ॲक्सेप्ट केली, म्हटलं चला 20 रुपये पर किलोमीटर भेटत आहेत. आलो, कस्टमरला ड्रॉप केलं. 1 तास लागला, 1 तासाच्या आतमध्ये ड्रॉप झाला. ट्रॉफिक काय लागलं नाही फक्त. आणि आता कस्टमरला ड्रॉप केलं. आता इथून चालू केलं ओला उबेर दोन्ही सर्व. बघतो आता कोणती ट्रिप मिळते. एक कल्याणची वाटते, पण कल्याणला काय आपल्याला जायचं नाही. दुसरी कुठली ट्रिप मिळते बघतो आता. तर मित्रांनो, खूप वेळानंतर, म्हणजे खूप टायमिंग नंतर अपडेट दिलं. ठाण्यावरून आपण अपडेट दिला होता. ठाण्याला होतो आपण आणि ठाण्याला एक सकाळी सकाळी ओलाची पहिली ट्रिप मिळाली होती. ती ट्रिप ड्रॉप केली आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ठाण्यातून एक उबरमध्ये दादरची ट्रिप लागली मित्रांनो. 1 तास वेट केला तिथं आणि जरा थोडीशी तब्येत माझी बिघडल्यासारखी वाटत होती. माहीत नाही काय होत होतं, जागरण वगैरे का बाहेरचं खाण्यामुळं काय. मग तिथं थांबलो आणि तिथून मग कस्टमरला पिकअप केलं ठाण्यावरून आणि दादरला गेलो. दादरला कस्टमरला ड्रॉप केलं. तर मित्रांनो, बऱ्याच वेळानंतर अपडेट होतो आहे. आपण आता सध्या आहे पनवेलला. तेव्हा 5 वाजलेत. 147 किलोमीटर गाडी चालली आहे आणि खूप वेळ झाला अपडेट दिला नाही मित्रांनो, कारण टाईमच नाही भेटला. तर सांगतो तुम्हाला कसं कसं काय काय. तर 5 वाजलेत मित्रांनो आता आणि आपण अपडेट दिला होता जेव्हा ठाण्याला होतो आणि ठाण्यावरून एक आपण पहिले कळंबोलीहून ठाण्याची ट्रिप ड्रॉप केली आणि ठाण्याला तिथे 1 तास वेट केला. 1 तास वेट केल्यानंतर एक आपल्याला ह्याची ट्रिप मिळाली दादरची. 1 तासाचा टायमिंग दाखवला. रेट खूपच कमी होता, पण उबरमध्ये होती त्यामुळे आपण ॲक्सेप्ट केली आणि गेलो दादरला कस्टमरला ड्रॉप केलं. आणि एवढं ट्रॅफिक आणि एवढ्या गर्दीमध्ये होतं ना, आणि छोटी छोटी गल्ली, कसं तरी कस्टमरला ड्रॉप केलं. तिथून बाहेर पडत होतो आणि म्हटलं ट्रिप लागते का नाही. मग त्याच्यानंतर एक ठिकाणी जागा भेटली आपल्याला, थोडी गाडी साईडला लावली आणि तिथं गोहोम टाकलं, कारण पाऊस चालू होता बारीक आणि खूप गर्दी झालेली. आणि त्याच्यात मग आपल्याला एक उलवेची ट्रिप मिळाली. तिथून डायरेक्ट गोहोम टाकल्यामुळे उलवेला आलो. उलवेला कस्टमरला ड्रॉप केलं. एवढा काय रेट नव्हता, पण ठीक आहे, 500-550 रुपये मिळाले त्या ट्रिपमध्ये. तिथं कस्टमरला ड्रॉप केलं
त्याच्यानंतर मग उल्वेतून परत आपण जेवण वगैरे केलं तिथं. आणि जेवण केल्यानंतर परत उल्वेमधून एक आपल्याला पनवेलची ट्रिप लागली. पनवेल रेल्वे स्टेशनची 36 मिनटं दाखवले. रेट कमी होता, पण आज ट्रिपमध्ये रेट खूप कमी भेटला आहे मित्रांनो. पण तरी पण ठीक आहे, चला कस्टमरला ड्रॉप केलं. तिथून परत खांदा कॉलनी तो CNG भरला इथे पनवेलच्या CNG पंपावर. CNG भरल्यानंतर एक खांदा कॉलनीतून ट्रिप मिळाली आपल्याला पळसवे फाट्याची, बिल्डरची होती. तिकडे गेलो, ती ट्रिप मिळाली आपल्याला उबरमध्ये. तिथं कस्टमरला ड्रॉप केलं. ड्रॉप केल्यानंतर तिच्या पुढंच एक बिल्डरचंच ऑफिस आहे, तिथून एक ट्रिप मिळाली आपल्याला परत पनवेल बस स्टँडची. तर तिथून मग ती ओलामध्ये भेटली. मग ती ओलामध्ये घेतली, कस्टमरला आलो, आता ड्रॉप केले आणि जस्ट आता न्यू पनवेलचा सिग्नलच्या पुढे येऊन थांबलो आहे. अशा प्रकारे आपल्या ट्रिपा झाल्यात. 3-4 ट्रिपा झाल्यात, 3 इकडं 3 तिकडे. आज उबेर आणि ओला दोन्हीमध्ये काम समसमान चाललं आहे. 1250 रुपये ओलामध्ये झालेत आणि 1250 रुपयेच उबरमध्ये पण झालेत. म्हणजे टोटल काम आपलं 2500 झालं आहे. गाडी चालली 147 किलोमीटर. ॲक्च्युली या किलोमीटरला 3000चं काम व्हायला पाहिजे, पण 500 रुपयेचं आपलं कमी झालं आहे अर्निंग. कारण रेटच कमी आहे, त्यामुळे काय सांगू शकत नाही. एखादी चांगली रेटची ट्रिप भेटते तरी एखादी भेटत नाही. तर बघूया आता कसं काय होतं आहे. आता इथून चहा प्यायचं मित्रांनो, खूप तलब झाली चहा प्यायची. बघूया आता इथेच पुढे कुठंतरी खांदा कॉलनीमध्ये किंवा कामोट्यामध्ये जाऊ, चहा पिऊ आणि मग नंतर आपण तिथून गाडी काढू. कुठली ट्रिप मिळते देतो तुम्हाला अपडेट. खूप वेळ झाला मित्रांनो, कारण व्हिडिओ बनवायला असं टाईम पण भेटला नाही, पाऊस पण होता आणि एवढं हेच झालं नाही. ठीक आहे, चला घ्या समजून तुम्ही पण. मित्रांनो तुम्ही बघू शकता 6:41 झाले. 155 किलोमीटर गाडी चालली आणि आपण सध्या आहे रोड पोलीमध्ये. खूप जोरात असा पाऊस चालला आहे मित्रांनो. एवढा पाऊस आहे ना, भयानक पाऊस चालला आहे. खारघरवरून एवढा जोरात पाऊस आला की विचारू नका. बसलो जरा पावसाचा आनंद घेत. आणि एक आपले माझे सबस्क्रायबर आहेत, ॲक्च्युली यूट्यूबर आहेत, त्यांचे पण व्हिडिओ आहेत. त्यांच्या नंतर मी व्हिडिओ बनवायला लागलो, तर ते येत आहेत 2 मिनटात. ते आल्यानंतर भेटल्यानंतर आपण व्हिडिओमध्ये येऊ. तर ठीक आहे, आपण आता मित्रांनो आता रोड पालित आहे, आपण आता एंड करणार आहे. सांगतो तुम्हाला काय किती अर्निंग झाली ती. तर आपण आता सध्या आलो आहे आणि उबरमध्ये आपले 3 ट्रिप कंप्लीट केलेत. 1257 का 12 रुपये काहीतरी झाले, देतो स्क्रीनशॉट इथे मी. आणि ओलामध्ये पण 3 ट्रिप कंप्लीट केलेत, त्याच्यामध्ये पण 1267 रुपये काहीतरी अर्निंग झाले. अशी टोटल दोन्हीची जर केली तर आपल्या जवळजवळ 2550च्या आसपास अर्निंग झाले मित्रांनो. 2500च्या अर्निंगमध्ये मी कॅल्क्युलेटरचा पण स्क्रीनशॉट देतो. 2500 अर्निंगमध्ये आपले जवळजवळ 150 किलोमीटर गाडी चालली आहे. 500 रुपये CNG, 265 रुपये उबरचा रिचार्ज आणि 66 रुपये ओलाचा रिचार्ज. हे सर्व जर मायनस केलं तर 800-850 रुपये मायनस होतात. तरी आपल्याकडे हातामध्ये जवळजवळ 1600 ते 1700 रुपये राहत आहेत मित्रांनो. तर आज खूप अर्निंग कमी झाली. आणि आज लवकर घरी येण्याचं कारण आणि अर्निंग कमी होण्याचं कारण एक म्हणजे आज आपली तब्येत बरोबर नाही मित्रांनो. आज सकाळी काय झालं काय माहिती, काल खूप जरा 15-16 तास आपण गाडी चालवल्यामुळं आज खूप त्रास झाला. त्रास म्हणजे पोट बिघडलं माझं आणि अशी कणकणी आल्यासारखी वाटते मित्रांनो. अंगामध्ये असं गरम वगैरे वाटते. तर त्यामुळे आपण लवकर आलो आहे, लवकर ट्रिप एंड करतो आहे. आणि आता लवकर जाऊन घरी घेऊन जेवण करून गोळी खाऊन झोपायचं आहे. आणि उद्या मग लवकर उद्या रविवार आहे, उद्या काम करू. तर ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये उद्याच्या. तोपर्यंत गुड नाईट, शिवरात्री आणि श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.